मित्रांनो, प्रेम, अफाट पैसा आणि विश्वासघात एका ऐतिहासिक किल्ल्याच्या 400 फूट खोल दरीत लपलेला एक खळबळजनक कट. जेव्हा एखादा तरुण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात एका सुंदर मुलीसोबत करणार असतो, तेव्हा दोघांच्याही डोळ्यात सुखाची स्वप्ने असतात. पण पुण्यात जे घडलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आलेला आहे. मंडळी, तुम्हाला इंदूरचं ते गाजलेलं सोनम रघुवंशी हत्याकांड आठवतंय का? जिथे सोनमने तिच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या पतीला म्हणजेच राजा रघुवंशीला शिलाँगच्या एका 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं होतं. ती घटना जुनी होत नाही, तोच अगदी तशाच किंबहुना त्याहूनही भयानक आणि श्रीमंतीच्या पडद्याआड लपलेला एक प्रकार आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये समोर आलेला आहे. एका 26 वर्षाच्या करोडपती तरुण व्यावसायिकाला त्याच्याच होणाऱ्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून 400 फूट खोल दरीत ढकलून दिलेला आहे. या शाही लग्नाचा थरारक शेवट लोहगड किल्ला बनला हत्याचा साक्षीदार. होय मंडळी, ज्या तरुणासोबत अवघ्या काही महिन्यात ती 7 फेरे घेणार होती, ज्याच्यासोबत संसार थाटणार होती, त्याच केतन अग्रवालचा तिने गेम वाजवला. पण हा कट इतका सोपा नव्हता. त्याच्यासाठी तब्बल 17 कोटी रुपयांच्या एका शाही लग्नाचा पडदा वापरण्यात आला होता. नेमकी काय आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी, शियाने केतनला कसं संपवलं आणि पोलिसांनी या हाय प्रोफाईल केसचा छेड कसा लावला, आज आपण या प्रकरणाची A to Z माहिती अगदी पुराव्यासहित पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातलं प्रत्येक वळण तुम्हाला थक्क करेल. मंडळी, या घटनेची सुरुवात होते एका अत्यंत मोठ्या आणि श्रीमंत कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून. मृत 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल हे पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील रहिवासी होते. केतन हे केवळ एक सामान्य तरुण नव्हते, तर ते त्यांच्या कुटुंबाच्या करोडो रुपयांच्या रिअल इस्टेट कंपनीचे डायरेक्टर म्हणजेच संचालक म्हणून कार्यरत होते. घरची परिस्थिती प्रचंड श्रीमंत. पुण्याच्या रिअल इस्टेट जगतात अग्रवाल कुटुंबाचे मोठे नाव होते. तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच 20 वर्षाची शिया गोयल. शिया ही पुण्यातील एका फार मोठ्या आणि नामांकित मसाला व्यापाऱ्यातील मुलगी. दोन्ही कुटुंबीय बिझनेस क्लासेस मधील असल्याने त्यांच्यातील केतन आणि शियाच्या लग्नाची बोलणी झाली. हे लग्न साधेसुधे असणार नव्हते, तर हे वर्षातील सर्वात शाही लग्न ठरणार होते. लग्नासाठी थेट राजस्थान मधील उदयपूर येथील एक अत्यंत आलिशान आणि ऐतिहासिक पॅलेस बुक करण्यात आला होता. हे लग्न नोव्हेंबर महिन्यात होणार होते. दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांनी पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली. पाहुण्यांना उदयपूरला नेण्या आणि आणण्यासाठी तब्बल 2 खासगी चार्टर विमाने बुक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण शाही लग्नाचा खर्च तब्बल 17 कोटी रुपये होणार होता. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. खरेदी सुरू होती, पत्रिका छापल्या होत्या, पण कोणालाच माहिती नव्हतं की या 17 कोटींच्या भव्य लग्नाच्या मागे एका हत्येची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली आहे. तारीख 18 जून. पाऊस नुकताच सुरू झाला होता आणि पुण्यातील गड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली. केतन अग्रवाल हा एक ट्रॅकर देखील होता. त्याला फिरण्याची आवड होती. 18 जून रोजी शिया गोयलचा प्री बर्थडे म्हणजेच वाढदिवसाच्या आधीचा दिवस साजरा करायचा होता. शियाने केतनकडे हट्ट धरला की आपण लोहगड किल्ल्याला फिरायला जाऊया. केतन आपल्या होणाऱ्या पत्नीच्या प्रेमाखातीर आनंदाने तयार झाला. मग हे 18 जूनला सकाळी दोघेही लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सकाळी साधारण 10:30 वाजायची वेळ होती. वारा प्रचंड जोरात वाहत होता. धुक्याची चादर पसरली होती आणि अचानक एक बातमी येते की लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून एक तरुण 400 फूट खोल दरीत कोसळला आहे. एकच खळबळ उडाली. शोध मोहीम राबवून त्याच दिवशी दुपारी केतनचा मृतदेह त्या खोली आणि खडकाळ दरीतून बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला शिया गोयलनं पोलिसांना काय सांगितलं ते माहिती आहे का? तिने रडण्याचे नाटक केलं. पोलिसांना सांगितलं की आम्ही दोघे फोटो काढत होतो, पण लोहगड किल्ल्यावर वारा खूप जोरात होता. फोटो काढण्याच्या नादात केतनचा तोल गेला, पाय घसरला आणि माझ्या डोळ्यात देखत दरीत पाडला. पोलिसांनी त्यावेळी परिस्थिती पाहून पाऊस आणि वारा होता, त्यामुळे सियाच्या जबाबावर विश्वास ठेवून पोलिसांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि आकस्मिक मृत्यू म्हणजेच ADR ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टची नोंद केली. संपूर्ण अग्रवाल कुटुंबाच्या दुःखाचा डोंगर कोसळला. पण मित्रांनो, ही तर फक्त पडद्यामागची कहाणी होती. पडद्यामागे जे घडलं होतं ते ऐकून पोलिसांनी डोकं चक्रावून गेलं. केतनचा अपघात झाल्यावर पोलिसांनी सुरुवातीला विश्वास मात्र ठेवला असला तरी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला काहीतरी संशयास्पद वाटली. जेव्हा पोलिसांनी केतनच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, तिथली भौगोलिक रचना आणि शियाच्या वागणुकीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकल्या. पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली. पोलिसांनी सर्वात आधी काय केलं असेल तर शिया गोयल आणि केतनचा मोबाईल डेटा आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात CDR तपासले
आणि तिथेच पोलिसांना या केसची मुख्य लिंक सापडली. तपासात समोर आले की सिया गोयल हिचे पुण्याच्या कोंढवा भागातील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय चेतन चौधरी सोबत गेल्या कित्येक दिवसापासून प्रेम संबंध होते. सियाचे चेतनवर जीवापाड प्रेम होते, पण घरच्यांच्या दबावामुळे तिचे लग्न करोडपती केतन अग्रवाल सोबत ठरले होते. सियाला केतनशी अजिबात लग्न करायचे नव्हते. तिच्या नजरेत केतन हा तिचा आणि चेतनच्या प्रेमातील सर्वात मोठा अडथळा बनला होता. तिला वाटले की जर लग्नाला नकार दिला तर तिची बदनामी होईल आणि घरचे ऐकणार नाहीत. मग या 20 वर्षाच्या तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून एक असा भयानक प्लॅन आखला जो थेट क्राईम थ्रिलर सिनेमापेक्षाही मागे टाकेल. प्लॅननुसार सियाने केतनला प्री बर्थडे बहाण्याने लोहगडला बोलवलं, पण तिथं आधीच तिचा प्रियकर चेतन चौधरी लपून बसला होता. जेव्हा केतन किल्ल्याच्या कड्यापाशी उभा राहिला, आजूबाजूला धुके होते आणि कोणीही पाहत नव्हते, नेमकी तीच संधी साधून सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला मागून जोरदार धक्का दिला आणि 400 फूट खाली मृत्यूच्या दरीत लोटून दिलं. केतनच्या हत्येनंतर चेतन तिथून पळून गेला आणि सियाने पोलिसांना अपघाताची खोटी बातमी सांगितली. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादा पुरावा मागे सोडतो. पोलिसांनी संशयाच्या आधारे सर्वात आधी चेतन चौधरीला ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी चेतनचे पोलीस खाक्या दाखवत कडक चौकशी केली तेव्हा तो जास्त वेळ टिकू शकला नाही. त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. चेतनच्या कबुलीनंतर पोलिसांनी मंगळवारी मुख्य आरोपी सिया गोयल हिला देखील बेड्या ठोकल्या. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांवरही भारतीय न्याय दंड संहिता थेट हत्या, मर्डर आणि गुन्हेगारी कट रचला क्रिमिनल कॉन्स्पिरसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. ज्या किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याशी जोडलेला आहे, जो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे, त्या पवित्र लोहगड किल्ल्यावर या दोघांनी पातक कृत्य केले आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या घटनेची संपूर्ण साखळी जोडण्यात व्यस्त आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. या संपूर्ण कटात सिया आणि चेतन शिवाय आणखी कोणाचा हात होता का याचाही शोध घेतला जात आहे. 17 कोटींचे लग्न, उदयपूरचा महाल, विमानांची श्रीमंती, या सगळ्या गोष्टी क्षणात धुळीत मिळाल्या. एका बाजूला निष्पास केतन अग्रवालचे आयुष्य संपले, तर दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या नावाखाली अंध झालेल्या सिया आणि चेतनने आपलं आयुष्य आता तुरुंगाच्या कोथळीत सडणार असल्याचं हे मात्र आता निश्चित झालेलं आहे. संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? जेव्हा नात्यांमध्ये असा विश्वासघात होतो तेव्हा समाजाची नैतिकता कुठे चालली आहे असा प्रश्न पडतो. तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गुन्हेगारी जगातील अशाच खळबळजनक आणि सत्य घटना विश्लेषणासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असल्या घटनापासून 4 हात लांबच राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.